राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार पृथ्वीराज चव्हाण साहेब, आदरणीय नामदार डॉक्टर नितीन कुमार राऊत साहेब, माझे सहकारी विधानसभेतील चांदवडचे आमदार सन्माननीय शिरीष कुमार कोतवाल, जलसंधारण विभागाचे सचिव सन्माननीय व्ही गिरीराज साहेब, आपल्या नाशिकचे विभागीय आयुक्त सन्माननीय एकनाथ डवले साहेब, जिल्हाधिकारी विलास पाटील साहेब, जिल्हा परिषद शिवोर सन्माननीय बनकर साहेब, त्याचप्रमाणे या जलसंधारण विभागाचे मुख्य अभियंता लिटकर साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी अधिकारी, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि या कोमलवाडी आणि कोमलवाडी पंचकृषीतून आलेले सर्व शेतकरी बांधव, माता भगिनी आणि माझ्या सहकारी मित्रांनो, आपण सर्वजण अतिशय भाग्यवान आहात की अत्यंत छोट्या गावी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदाच राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे पाय आपल्या गावाला लागले आणि आपल्या गावाने अतिशय मनापासून त्यांचं स्वागत करत असताना कुठल्याही प्रकारची कमतरता भासू दिली नाही. त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. मी माननीय मुख्यमंत्री महोदयाने सांगितलं की साहेब हे गाव अतिशय प्रेम करणारं गाव आहे. हे गावच नव्हे तर हा परिसर संपूर्ण इथला संपूर्ण शेतकरी बांधव, आमचे तरुण सहकारी मित्र, महिला भगिनी गेली 35 वर्ष सातत्याने माझी राजकीय पाठराखण करतात. त्यांची प्रचंड अशी माझ्यावरती निष्ठा आहे, प्रेम आहे, विश्वास आहे आणि त्या जोरावरच मी या ठिकाणी राज्यामध्ये त्यांचं नेतृत्व करू शकलो. आणि हे अत्यंत प्रेमळ असं गाव, या गावाला आपण यावं. इथल्या महाराष्ट्र सरकारचा जो लोकार्पण सोहळा आहे तो कोमलवाडी गावामध्ये व्हावा अशा प्रकारची अपेक्षा मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना व्यक्त केली. माझे मित्र डॉक्टर नितीन कुमार राऊत साहेब यांचे तर शब्दामध्ये मी उपकार फेडू शकत नाही. आज सिन्नर तालुक्याचा जो कायापालट उद्या होणार आहे त्यामध्ये सर्वाधिक सिंहाचा वाटा डॉक्टर नितीन कुमार राऊतांचा आहे. मी मुख्यमंत्री महोदयांना सांगू इच्छितो की माझ्या तालुक्यातल्या ज्या पूर पाण्याच्या योजना आपल्या हस्ते या ठिकाणी भूमिपूजन होणार आहे त्या योजना सरकारी अधिकाऱ्यांनी बंद करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु केवळ डॉक्टर नितीन कुमार राऊत सारखा जलसंधारण खंबीर मंत्री या ठिकाणी असल्यामुळे त्यांना तो नाईलाजाने मंजूर करावा लागला आणि आज त्याला आपण भूमिपूजन करतोय. प्रामुख्याने सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागाचं दुष्काळी स्वरूप बदलण्यासाठी आणि या तालुक्यातले जनतेचे खऱ्या अर्थाने अश्रू पुसण्यासाठी राऊत साहेब या ठिकाणी माझ्या मध्ये धावून आले आणि त्यामुळे भविष्यामध्ये या सिन्नरचा कायापालट होणार आहे. खरं म्हणजे आता त्यांना त्यांचा नागरी सत्कार मी सिन्नरला आयोजित केलेला आहे, परंतु त्यांना उद्या नागपूरला त्यांच्या हस्ते झेंडावंदन असल्यामध्ये जातील. त्यांचा कौतुक सोहळा त्यांनी खरं म्हणजे तिथे थांबणं आवश्यक होतं, परंतु अशा परिस्थितीमध्ये मी त्यांना थांबू शकत नाही. शासकीय जबाबदारी त्यांच्यावर असल्यामुळे महाराष्ट्र शासनाची. परंतु राऊत साहेब, मी जोपर्यंत आहे तोपर्यंत तुमचे उपकार मी आयुष्यावर फेडणार नाही, फेडू शकणार नाही. अनेक मंत्री पाहिले, अनेक या ठिकाणी पदाधिकारी पाहिले, राजकीय नेते पाहिले, पण एखादं काम ताकदीने मंजूर करून घ्यायचं असेल आणि अधिकाऱ्यांना जुमानून जर जनतेचं भलं करायचं असेल तर तो निर्णय डॉक्टर नितीन कुमार राऊतच घेऊ शकतात. आणि मुख्यमंत्री महोदयाने सांगितलं की तुम्ही नितीन राऊतला सांगा की माझ्या मतदारसंघातले बंधारे मंजूर झालेच पाहिजे. गेला जसं स्वातंत्र्य मिळालं तसं भाग आमचा हा दुष्काळापासून सातत्याने वंचित करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय, पण आम्हाला यश येत नाही. आजही या भागामध्ये पाऊस नाही, 30% सुद्धा पाऊस झालेला नाही आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये आम्ही या ठिकाणी जात असताना आमच्या तालुक्यामध्ये पडलेलं पाणी ते सुद्धा आम्ही साठवू नये अशा प्रकारची सरकारच्या अधिकाऱ्यांची जर भावना असेल तर त्या अधिकाऱ्यांना काय सांगावं. जनतेचे खरे प्रश्न काय आहेत, लोकांचे खरे प्रश्न काय आहेत, त्यांचे खरे अश्रू कशामध्ये आहेत
ते पुष्ट्याची जर शासकीय अधिकाऱ्यांनी जबाबदारी घेतली तर मला वाटतं लवकर सोपं होईल. परंतु तो प्रयत्न नितीन राऊतांच्या माध्यमातून आज होतोय त्याचा मला मनापासूनचा आनंद आहे आणि त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. मी आज आता बोलणार नाही. मुख्यमंत्री माझ्या बरोबर संपूर्ण सिन्नर तालुक्यात फिरणार. राज्याचे मुख्यमंत्री पहिल्यांदा सिन्नर तालुक्याच्या कानाकोपऱ्यामध्ये 10-12 ठिकाणी भूमिपूजन करायला फिरणार आहेत. ही राजकीय इतिहासातली पहिली घटना सिन्नर मध्ये घडली मित्र. साधी गोष्ट नाही. लवकर मंत्री वेळ देत नाही, भेटायला वेळ देत नाही. मंत्रिमंडळात गेलं तर मात्र त्याच्या फुरसत नसते. पण राज्याचे मुख्यमंत्री एखादी गोष्ट सांगितली आणि ती जनतेच्या हिताची असली की ती कुठल्याही परिस्थितीमध्ये झाली पाहिजे, विचारण्याची आवश्यकता नाही. एखादा प्रश्न दिला की मुख्यमंत्री तो मान्य केला असं म्हणून समजा. आतापर्यंत जेवढ्या योजना मी या सिन्नर तालुक्यामध्ये मागितल्या असतील त्या सर्व योजनांना माननीय मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दिलाय. माझ्या तालुक्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदा न्याय देणारा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणच्या माध्यमातून या महाराष्ट्राला मिळाला आहे. त्यामुळे तुम्ही आणि आम्ही भाग्यवान आहोत. मी त्यांचे अतिशय मनापासून हार्दिक स्वागत करतो. आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. एक चांगली संधी आपल्याला या निमित्ताने प्राप्त झाली आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय डॉक्टर नितीन कुमार राऊत या दोघांची आपल्याला या ठिकाणी उपस्थितीची आवश्यकता होती. खरं म्हणजे संध्याकाळच्या सोहळ्यामध्ये डॉक्टर राऊत साहेब पाहिजे अजूनही माझा आग्रह आहे. परंतु आता मी आग्रह करू शकतो, माझ्या हातात काही नाही. त्यांनी यावं ही माझी अजूनही इच्छा आहे. मुख्यमंत्री महोदय ते येणारच आहेत. परंतु परत एकदा मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. माझ्या मतदारसंघामध्ये, माझ्या छोट्या गावांमध्ये माझ्या शेतकरी बांधवांचे या ठिकाणी प्रश्न सोडवण्यासाठी या ठिकाणी सोडवण्याची भूमिका घेण्यासाठी आपण इथं आलात. आपल्या या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री माणिकरावजी कोकाटे साहेब, मुख्य अभियंता नेतकरजी, पृथ्वीराज चव्हाण आपल्या गावाला येणार म्हणून आपल्या प्रत्येक घरासमोर त्यांनी जी रांगोळी काढून त्यांचं स्वागत केलं त्याबद्दल त्यांचं कितीही कौतुक केलं तरी कमी आहे. 3225 सिमेंट साखळी नाला बांध कार्यक्रमाचा या ठिकाणी लोकार्पण कार्यक्रम करतो आहोत. मित्रहो, जेव्हा राज्यावर दुष्काळाची सावट पसरले, दुष्काळ सदृश स्थिती निर्माण झाली, राज्याचं दूरदर्शी नेतृत्व सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला आदेश दिला की काही करून या दुष्काळामध्ये आपल्याला शेतकऱ्यांना पाठिंबा द्यायचा आहे. आपण सर्व ग्रामस्थ बंधू आणि भगिनींनो, गेली 4-5 वर्ष झाली राज्याच्या ठराविक भागामध्ये, जवळजवळ 1/3 भागामध्ये, पर्जन्य छायेमध्ये असलेल्या तालुक्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे. त्यामध्ये नाशिक जिल्हा असेल, अहमदनगर जिल्हा असेल, बहुतेक मराठवाड्याचा सर्व भाग असेल, माझ्या सातारा जिल्ह्यातला पूर्वेकडचा भाग, माण, खटाव, फलटण, कोरेगाव तालुके असतील, सांगली जिल्ह्याचे 2 तालुके सोडले तर बहुतेक सर्व जिल्हा, सोलापूर जिल्हा, पुणे जिल्ह्याचा पूर्व भाग, असे अनेक उत्तर महाराष्ट्रातले जिल्हे, तालुके खूप मोठ्या प्रमाणात दुष्काळाच्या तावडीत सापडले. शासनानं तिथं राहणाऱ्या माणसांच्या करता टँकरने पाणी पुरवठा द्यायचे आदेश दिले आणि सर्वात अधिक म्हणजे 55 टँकर राज्यात 13,500 गावांना, वाड्या वस्त्यांना पाणी पुरवठा वर्षभर करतात. खूप खर्च झाला. पाणी नाही तर चारा नाही, जनावरांना सांभाळण्याची अडचण निर्माण झाली. जनावरांना घेऊन स्थलांतर करायचं का म्हणून प्रश्न लोकांना पडला. आम्ही धाडसी निर्णय घेतला. शेकडो जनावरांच्या छावण्या उघडल्या आणि त्या जनावरांच्या छावण्यामध्ये 10 लाखाच्या वर जनावर आम्ही वर्षभर सांभाळले. पाणी, चारा, औषध, पशुवैद्यकीय अधिकारी, ही सगळी यंत्रणा आम्ही उभी केली. हजारो कोटी रुपयाचा खर्च आला. जवळजवळ 7-8-9 हजार कोटी रुपये मी राज्यात खर्च केले. मग त्यामध्ये विदर्भातला आलेला महापूर असेल, गारपिटीने झालेलं नुकसान असेल किंवा दुष्काळ. आणि म्हणून त्यातून आम्ही सुरुवातीला प्रयोग केला
की मोठी धरणं तर झालीच पाहिजे. आपण फार मोठ्या प्रमाणात मोठी धरणं कालवे सुरू केले. 82,000 कोटी रुपयाची कामं शिल्लक आहेत. आपलं सिंचन खात्याचं बजेट मात्र दरवर्षी 7-8 हजार कोटी आहे. ते पूर्ण करायला फार वेळ लागेल. तोपर्यंत किमती वाढत जातील आणि कोणालाच काही लाभ मिळणार नाही. म्हणून एका बाजूला प्रायोरिटी ठरवून प्रकल्पाची पूर्ण करण्याची प्राथमिकता ठरवून किंवा जे प्रकल्प 80-90% पूर्ण झाले असेल त्याला पहिल्यांदा पूर्ण करून आपण तो निधी वापरला पाहिजे असं मी ठरवलं. त्याचबरोबर एका मोठ्या ठिकाणी केंद्रीय पद्धतीने पाणी साठा करायचा तर मग तो पाटाने शेतात न्यायचा यापेक्षा गावागावाला छोटे छोटे बंधारे बांधले. साखळी पद्धतीचे बंधारे, एक संपला की दुसरा, दुसरा संपला की तिसरा, चौथा, पाचवा आणि ओढ्यावर बंधारे बांधून तिथं पाणी साठवायचं. जलाशयाची रुंदी, लांबी, उंची, खोली वाढवायची आणि पाणी साठा मोठ्या प्रमाणात करायचा. हा कार्यक्रम काही जिल्ह्यामध्ये अत्यंत यशस्वीपणे राबला आणि लोकांनी उत्स्फूर्तपणे येऊन साईट दाखवले. माझ्या कराड तालुक्यामध्ये एक गाव आहे शामगाव म्हणून. एका गावामध्ये 23 बंधारे झाले. आता नेहमी टँकर, दुष्काळ, आज त्या गावामध्ये टँकरचं सोडा पण दुसरं पीक घ्यायची अवस्था निर्माण झाली. सांगली जिल्ह्यामध्ये आज एका दुसरा टँकर आहे. पाऊस पडलाय पण उपाययोजना करत असताना एक अडचण आहे. आपण हे साखळी बंधारे बांधले आणि पाऊसच पडला नाही तर काय करायचं. तशा प्रकारची परिस्थिती या उत्तर महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्याच्या काही तालुक्यामध्ये, सिन्नर असेल, चांदवड असेल, आणखी काही तालुक्यात त्यामध्ये झालेली आहे. एखादा जर ओढवाचा जोरात पाऊस पडला तर सगळे बंधारे बंद होत जातात. तुमच्याकडे उशिरा पाऊस पडतो, परतीचा पाऊस पडतो. त्यामुळे आता पाऊस येईल आणि एकदा नव्हे 2-3दा बंधारे भरतील. बंधारे भरली की विहिरींना पाणी मिळतं, विहिरीच्या पाण्याची पातळी वाढती आणि जमिनीमधल्या भूगर्भामध्ये देखील पाण्याची जी पातळी ती वाढायला मदत होते. पण आपल्याला हे हजारोच्या संख्येनं बंधारे बांधायचे. आज एका दिवशी, एका वेळी 15 ऑगस्टच्या मुहूर्तावर 3080 बंधाऱ्यांचं जलपूजन बंद राज्यभर होतं. तुमच्या इथला एक बंधारा या मुद्दाम तुमच्या गावात आलो, कुठेतरी जाणार होतो मी. गेल्या वर्षी अशाच प्रकारचा कार्यक्रम 1400 बंधारे एका वेळी जलपूजन करायचा कार्यक्रम मी माझ्या जिल्ह्यात गेलो होतो. मान तालुक्यात मी कार्यक्रम घेतला. यावर्षी मी सांगितलं की नवीन इतर कुठल्या तरी जिल्ह्यात जाणार. आज माणिकरावजीने त्यांना आपल्या मतदारसंघात, सिन्नर मतदारसंघात बोलवलं आणि तुमच्या गावाला भेट द्यायचं संधी मिळाली. योगाला प्रचंड तुम्ही उत्साहानं सर्व मंडळींनी, गावातल्या कोमलवाडीच्या सर्वांनी आमच्या सर्वांचं स्वागत केलं. अगदी पूर भरून आला, पुढ्या उभारल्या, रांगोळी काढली, ओवाळलं आम्हाला सगळ्यांना. म्हणजे एखाद्या वेळेस गावात सण साजरा केल्याप्रमाणे आपण आज सण साजरा केला. आम्हा सर्वांनी फार बरं वाटलं. मगाशी डॉक्टर नितीन राऊत गेले, त्या खात्याचे सचिव गिरिराज इथे बसले आणि आमचे लोकप्रतिनिधी, 2 लोकप्रतिनिधी या ठिकाणी बसले. या सगळ्यांचा जर चांगला समन्वय झाला, आमची इच्छा आहे की योजना अतिशय सक्सेसफुल झालेली आहे, यशस्वी झालेली आहे. अर्थात तिथं किमान पाऊस तरी पडला पाहिजे. सरासरी मुळात जर तुमची कमी आहे, त्यात पण 50% कमी पाऊस पडला तर मग अडचण आहे, याची मला जाणीव आहे. कालच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मी निर्णय घेतला की राज्यातले 123 तालुके असे आहेत की ज्या ठिकाणी 50% पाऊस कमी पडलेला आहे. त्या तालुक्यांना मी टंचाईग्रस्त, दुष्काळ सदृश्य परिस्थिती म्हणून घोषित केली. आपल्या नियमामध्ये दुष्काळ असा शब्द आपण वापरत नाही, दुष्काळ सदृश्य परिस्थिती म्हणून वापरतो. त्यामुळे मग आम्ही त्याच्या उपाययोजना आम्ही जाहीर केल्या.
मी मगाशी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या माग दुष्काळ असो, अतिवृष्टी असो, गारपीट असो किंवा आणखी काही संकट येऊ, महाराष्ट्र सरकार ताकदीने उभं राहिलेलं आहे, मदत दिलेली आहे, पुन्हा आपल्या पायावर उभं राहण्याकरता सहारा दिलेला आहे. आज महाराष्ट्र आर्थिकदृष्ट्या सर्वात प्रगत राज्य आहे, प्रथम क्रमांकाचं राज्य आहे. आणि ते प्रथम क्रमांकावर जाण्यामध्ये तुमच्या सर्वांची मेहनत आहे, तुमच्या सर्वांनी गाळलेला घाम आहे. आज महाराष्ट्रामध्ये फक्त 18% जमीन सिंचित आहे. एकूण सगळ्या लागवडी खाली असलेली जमीन त्यापैकी 18%ला कालव्यानं किंवा विहिरीनं पाणी आपण हमखास देऊ शकतो, बागायत करू शकतो. बाकी 82% जिल्हा कोरडवाहू. अवकृपा आहे निसर्गाची. त्याच्या तुलनेत उत्तरेमधलं पंजाब राज्य बघितलं तर 98% सिंचन, हरियाणामध्ये 90%, उत्तर प्रदेशमध्ये 70%, गंगेच्या खोऱ्यामध्ये, बिहारमध्ये 70%. देशाची सरासरी आहे 38%, आपली मात्र फक्त 18%. आणि म्हणून कोरडवाहू शेतकऱ्याला त्याची शेती शाश्वत झाली पाहिजे, दुष्काळ पडला तरी टंचाई होता कामा नये, अशा प्रकारचे प्रयत्न आमचे चाललेले. आणि शासनाचे प्रयत्न, शासनाच्या योजना आणि माणिकरावजी कोकाटे यांच्यासारखा कर्तव्यदक्ष आमदार 24 तास लोकांच्या मध्ये मिसळलेला असतो. मुंबईला आलो तर मतदारसंघाची कामं घेऊन, शेतकऱ्यांचे प्रयत्न घेऊन आग्रही भूमिका मांडत असणारा आमदार तुम्हाला मिळालेला आहे, तुम्ही निवडून दिलेला आहे. म्हणून मुद्दा मी आवर्जून आज मला राज्यात कुठेही जाता आलं असतं. मी आज कोमलवाडीला आलो, माणिकराव कोकाट्यांनी गाव सुचवलं, मी काय पूर्वी इथं आलो नव्हतो. तालुक्यात आलो होतो माग प्रशासकीय इमारतीचे कार्यक्रम झाले तेव्हा, एसटी स्टँडचं उद्घाटन झालं तेव्हा आलो होतो. तुमच्या गावाला काही यायचा प्रसंग नव्हता, पण त्यांनीच गाव निवडलं आणि मी म्हटलं ठीक आहे, तुम्ही सांगाल तिथं आपण जाऊ. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आज 3080 बंधाऱ्यांचं उद्घाटन राज्यभर होते. त्यातला एक बंधारा माझ्या हस्ते मी करणार आहे. तो आज इथं सिन्नर तालुक्यामध्ये कोमलवाडीला जातो. जेवढ्याने भागणार नाही. आज नाशिक जिल्ह्यातले शेतकरी असतील, सोलापुरातले असतील, उस्मानाबादचे असतील, मराठवाड्यातले असतील, लाखोच्या संख्येनं शेततळी तुम्ही निर्माण करताय. शेततळ्यावर ठिबकचा वापर करून तुम्ही डाळिंब, तुम्ही आणखी काय फळबागा फुलवताय, काही ठिकाणी फुलबागा फुलवल्या जातात. द्राक्षाची उत्तम शेती या परिसरात होते, काही ठिकाणी केळी निर्यात होत आहे. निसर्गावर मात करून शेतकरी आज परिश्रम करून आपला विकास करू इच्छितो. तुमचा विकास झाला म्हणजे राज्याचा झाला, देशाचा झाला. आणि म्हणून तुमच्या परिश्रमाने आज महाराष्ट्र राज्य आर्थिक उत्पन्नाच्या बाबतीमध्ये प्रथम क्रमांक आहे. आम्हाला हे असंच प्रथम क्रमांकावर ठेवायचं. येणाऱ्या काही वर्षामध्ये आपल्या सगळ्या समस्या आम्हाला संबोधायच्या. प्रथम क्रमांकावर म्हणजे आम्हाला काही छाती फुगते किंवा आम्हाला काही फार मोठा सन्मान झाला म्हणून नव्हे. तर प्रथम क्रमांकावर राज्य असलं आर्थिकदृष्ट्या, तर कराच्या रूपाने जे पैसे येतात त्यातून आम्हाला नवीन नवीन योजना साकार करता येतील, अपूर्ण राहिलेले प्रकल्प पूर्ण करता येतील, साखळी बंधारे आणि 10,000 हजाराच्या संख्येने आम्हाला संबंध बांधता येतील. पडलेला पावसाचा थेंब थेंब इथं साठवता येईल. पाहिजे त्याला ड्रिप इरिगेशनची किंवा ठिबक सिंचनाची व्यवस्था आम्हाला करून देता येईल. चांगली बियाणं, खतं बांधावर देण्याची व्यवस्था आणि तुमची तयार केलेल्या मालाला योग्य ती किंमत मिळावी याकरता प्रयत्न, हे सगळं आम्हाला करायचं. 57% लोक, राज्यातले 57% लोक आजही शेतीवर निर्भर आहेत. एका बाजूला प्रत्येक पिढीमध्ये जमिनीची वाटणी होती, प्रत्येकाच्या वाट्याला कमी कमी जमीन येत जाते आणि शाश्वत शेती करण्याच्या पेक्षाही जर क्षेत्रफळ कमी झालं तर मग काय करायचं?
पर्यायी आपल्याला औद्योगिकरण केलं पाहिजे मोठ्या प्रमाणात. उद्योगधंद्यामध्ये हाताला काम दिलं पाहिजे, सेवा क्षेत्रामध्ये हाताला काम दिलं पाहिजे, शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान वापरलं गेलं पाहिजे. मग त्यामध्ये एका प्रकारचं पीक घेणाऱ्या शेतकऱ्याला मोबाईल फोनच्या जाळ्यामध्ये क्लोज युजर ग्रुपमध्ये सामील करणं, तज्ज्ञ शास्त्रज्ञापासून माल विकत घेण्यापर्यंत सगळ्यांना एका सेकंदात बोलता आलं पाहिजे असा शेतकऱ्यांचा समूह तयार करणं असेल. जवळजवळ 1200 प्रगत शेतकऱ्यांना परदेशी घेऊन जायची योजना आम्ही आखली आणि परदेशी गेले, युरोपमध्ये गेले, इस्रायलमध्ये बघितले कशी पाणी वापरतात आणि आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करायला लागलेले. विश्वविद्यालयाचं तंत्रज्ञान शेतापर्यंत गेलं पाहिजे याचे प्रयत्न झालेले. आणि पणन व्यवस्था, मग त्यामध्ये शीतगृह असतील किंवा मोठ्या मोठ्या कंपन्या येऊन शेतकऱ्याचा माल घेऊन त्याला आधुनिक तंत्रज्ञान देऊन त्याच्या मालाचं चांगलं टिकाऊ माल, मग भाजीपाला असेल, मग तो सेंद्रिय पद्धतीचा भाजीपाला असेल, ऑर्गॅनिक फार्मिंग असेल, या सगळ्या गोष्टी, फळं, भाज्या, उत्पन्न चांगलं काढून त्याला चांगले पैसे हातात मिळतील, शाश्वत किंमत मिळेल. आज कांद्याचं आपण बघितलं, नाशिकमध्ये सर्वात जास्त कांदा तुम्ही मंडळी या परिसरात नाही पण नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कांदा होतो. केंद्र सरकार किमती वाढायला लागल्या की निर्यात बंदीचा निर्णय घेतले. कांदा बाहेर जाऊ शकत नाही, किमती खाली पडतात, शेतकऱ्याचं नुकसान होतं आणि ग्राहकांना खुश करण्याकरता शेतकऱ्याचा बळी दिला जातो. जाहीरपणे आम्ही या धोरणाचा विरोध केला. आमचं सरकार दिल्लीत होतं तेव्हा सरकारने असं काही करायचा प्रयत्न केला की आम्ही जाऊन तिथं भांडून त्या योजना आम्ही निर्यात बंदीचा निर्णय आम्ही रद्द करून घेतले होते. शेतकऱ्याकरता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मी शेवटपर्यंत भांडत राहणार आहे. तुम्हाला पाणी मिळालं पाहिजे, तुम्हाला खतं मिळाली पाहिजे, चांगलं बियाणं मिळलं पाहिजे, डुप्लिकेट बियाणं मिळता कामा नये आणि मार्केटिंगची व्यवस्था झाली पाहिजे, दर किफायतशीर मिळाले पाहिजे. 0% व्याजदरानं 1 लाखापर्यंत कर्ज देणारं महाराष्ट्र पहिलं राज्य. 3 लाखापर्यंत कर्ज फक्त 2% व्याजदरानं, आणि ते सुद्धा दुष्काळ पडला तर कर्जाची पुनर्बांधणी करायची योजना. मी आल्यापासून शेती कर्ज चौपट झालेला. शेवटी शेतकऱ्याच्या मार्ग खंबीरपणे उभं राहिलो तरच राज्याची खऱ्या अर्थाने प्रगती होणार. आणि ते तुमच्या मागे भक्कम राहण्याकरता आणि एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आज मुद्दाम मी कोमलवाडीला आलो, सिन्नर तालुक्यात आलो, तुम्हाला दाखवण्याकरता की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शेतकऱ्याचे दुःख कमी करण्याकरता, त्याला त्याचं जीवन शाश्वत करण्याकरता, त्याच्या जीवनामध्ये क्रांती आणण्याकरता प्रयत्नशील आहे. आणि आपण मिळून या भागाचा सुजलाम सुफलाम करूया, भाग्योदय करूया आणि ज्या काही नैसर्गिक संकटे येतील आपत्ती त्याला धाडसानं सामोरं जाऊया, एवढंच त्या ठिकाणी मी आपल्याला सांगायला आलोय. आज तुमच्या सर्वांचं मी अभिनंदन करतो की आजचे राज्यातल्या 3080 बंधाऱ्यापैकी 2-3 बंधारे कोमलवाडीला झाले. तिथं आज त्याचा शुभारंभ झाला, जलपूजन समारंभ झाला आणि आता निश्चितपणे तुमचं दुःख थोडीफार कमी होण्याला मदत होणार आहे. म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. उद्याच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देखील शुभेच्छा देतो. जय हिंद.